मित्रांनो नमस्कार, मुकेश सोनार स्नेक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हे बघा आपल्याकडे आलेले आहेत साप पकडण्यासाठी। यांना ओळखत असाल तुम्ही चांगल्या प्रकारे। वरती मान करा साहेब तुम्ही, तुमचा परिचय द्या बरं। मी निलेश मधुकर होई। हे यांच्या गल्लीमध्ये छोटे मोठे साप पकडत असतात। यांना आपल्याला चांगल्या पद्धतीने स्नेक रेस्क्यू बनवायचं आहे, पण ते नाही म्हणतात आता 2 महिन्यानंतर लग्न आहे म्हणे माझं। ठीक आहे बघू। आणि आमचे गोलू दादा आहेत। गोलू दादा तुमच्या शेती काय आहे? द्या बरं तुमचा परिचय। गोलू पाटील यांचं शेत आहे। यांच्या शेतामध्ये नाग आहे आणि हे दादांना नाग पकडण्याची फार हौस आहे। साहेब सांगा तुमचं नाव? अमरीश परदेशी। हां, तर यांच्या हातात आपल्याला आता नाग द्यायचा आहे। विनोद दादा मला तातडीने घ्यायला आले, त्यांचे मी फार फार आभारी। आणि या ठिकाणी एक इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा बसलेला आहे, बघू शकता तुम्ही। एकदम फुल साईज नाग आहे। तर मित्रांनो आपण आता याला योग्य पद्धतीने रेस्क्यू करू आणि पर्यावरणामध्ये रिलीज करू। नाही नाही काही आवश्यकता नाही पाहिजे। हा टाकून घेऊ। ते बोल क्या होणे त्याला काहीच करावं तो मंत्र आहे असं काही नाही आहे, मंत्र तंत्र काही नाही। सापाचे अभ्यास आहे सापाविषयी आमचा। आणि आम्ही एक सापाचे चांगले मित्र आहेत। साप आमचा मित्र नाही, पण आम्ही सापाचे मित्र आहेत। आणि असे साप वाचवले पाहिजे, कारण की या सापांच्या विषापासून आपल्याला भरपूर काही फायदे आहेत आणि सापांपासून पण आपल्याला फायदे आहेत। साप मारल्यानंतर सापाविषयी तुमची जी भीती आहे ती कमी नाही होणार, पण साप जर तुम्ही वाचवले तर तुमची भीती नक्कीच कमी होईल। हा साप जर चावला तर फक्त सिव्हिल हॉस्पिटल मध्येच गेलं पाहिजे, बरोबर। कारण की या सापाच्या विषापासून जे अँटी स्नेक व्हेनम बनलेलं आहे औषध, ते आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होईल। आणि मी जशा पद्धतीने साप पकडला तसा कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका नाही, विशेषतः कारण की नाही पण सिव्हिल जोड पकडायला पाहिजे त्यांनी, म्हणजे दवाखाना नजदीक आहे। कारण की सापाची परिपूर्ण अभ्यास असल्याशिवाय आपण साप पकडू शकत नाही। त्याने काहीच खाल्लं नाही, प्लेन आहे तो। सर्वांनी नाश्ता केला असेल पण त्याने काहीच केलेलं नाहीये। आणि तो आला होता पण त्याला तुम्ही डिस्टर्ब करून दिलं। ओके, एकदम क्रोधित कोबरा आहे तो, ऍक्टिव्ह कोबरा आहे। ठीक आहे, आपण त्याला आता जास्त वेळ न घेता पिशवी मध्ये टाकून घेऊ। द्या चालले ना। नाही म्हणतो तो, अजून खेळायचं म्हणतो तो। त्याला जास्त खेळणं आपल्यासाठी योग्य नाही आहे। काही खेळाडू बाप्पा मण्याचा तोंडली ते नावला काही आहे का बांधायला? हॅलो घर गेले तू 5000 रुपये पलट तू गोलू दादा
तुमच्या इथे साप पकडला, तुमची भीती निघाली की नाही? नक्की ना? हा, याच्या पुढे साप मारू नका, साप वाचवायचा प्रयत्न करा काका. दुसऱ्यांदा पकडता येईल. हो 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 हो. चला, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. वंदे मातरम, जय महाराष्ट्र.